मित्रहो नमस्कार. आपल्या देशामध्ये आज घडलेली सर्वात मोठी आनंदाची ऐतिहासिक बातमी मी टीव्हीवर पाहिली आणि तुमच्या समोर उभा आहे. ती बातमी म्हणजे देशातल्या तरुणांनी अथकपणे सरकार विरुद्ध केलेल्या एका क्रांतिकारी आंदोलनाचा विजय झाला असून आपल्या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधानाने अखेर राजीनामा दिला आहे. कॉक्रोच पार्टीनं हे आंदोलन महिनाभरापूर्वी सुरू केलेलं होतं आणि ह्या आंदोलनाला निमित्त ठरलेले होते नीटची परीक्षा, शिक्षणातला गोंधळ आणि तरुणांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचावे असं सर्वोच्च न्यायालयाने केलेलं विधान. मी या विधानाचा यापूर्वीच्या व्हिडिओवर वारंवार उच्चार केलेला आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा की देशातल्या युवकांना त्यांनी परजीवी किंवा झुरळ हा शब्द वापरलेला होता आणि त्यातून देशातल्या युवकांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचली आणि केवळ ठेच पोचली म्हणून नव्हे तर ज्यांना झुरळ म्हटलं ती झुरळं एकत्र होऊ शकतात, आपल्या प्रश्नाविषयी बुलंद आवाज उठवू शकतात. दिल्लीच्या जंतर मंतर पासून संसदेच्या भवनापर्यंत या मोठ्या रस्त्यावर पोलिसांचा, सुरक्षा रक्षकांचा मार खाऊ शकतात, काट्या झेलू शकतात, अश्रुधुराचे नळकांडे झेलू शकतात आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता करेंगे या मरेंगे या जिद्दीनं ही झुरळं लढू शकतात आणि विजय मिळवू शकतात. हे स्वातंत्र्यानंतर गेल्या 80-82 वर्षामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे. असं काही घडेल याची मोदी सरकारला कल्पना नसावी आणि कल्पना असण्याचं कारणच नाही आहे. कारण 12 वर्षे हे सरकार एकाधिकारशहाप्रमाणे आपल्या देशामध्ये सत्तेवर बसलेलं आहे. ते कुणाचंच ऐकत नाही, ते लोकांना विचारून काहीच करत नाही. त्यांच्या मनात आले की निर्णय होतो, कोणताही निर्णय त्यांच्या मनात येतो आणि बहुमताच्या जोरावर ते मंजूर करतात आणि लोकशाहीच्या नावाने त्याला खपवतात. असेच निर्णय शिक्षण क्षेत्रात झालेले आहेत, जे युवकांच्या भवितव्याशी खेळणारे होते. या देशातल्या युवकांचा अभ्यासक्रम बदलणार असेल, त्यांची परीक्षा पद्धती बदलायची असेल, त्यांचा पासिंग पॅटर्न ठरवायचा असेल, त्यांच्या स्पर्धा परीक्षेचं ठरूप ठरवायचं असेल, हे सगळं हुकुमशहाप्रमाणे एक कल्ली घडत गेलेलं होतं. याच्यात ना पालकांचा सहभाग, ना विद्यार्थ्यांचा सहभाग, ना विरोधी पक्षांचा सहभाग, ना कोणत्या लोकमताचा सहभाग. हम करेंगे वही कायदा, आम्ही जे बोलू, जे करू तो कायदा असेल, असं लोकशाहीचा बुरखा घेऊन हे सरकार सांगत आलेलं होतं. आणि ह्यांना अपरंपार सत्ता मिळत गेलेली होती. जिथे कमी पडली तिथे त्यांनी विरोधी पक्षांना फोडून आपल्या मागं बळाचं कवच कुंडल उभा केलं. आणि आम्हाला कोण विचारतो? या 12 वर्षात एकदाही मोदींनी युवकांशी संवाद साधलेला नाहीये. या 12 वर्षात लोकांना समोर बसून मोदींनी एकदाही संवाद साधलेला नाही. जे काय असेल ते मन की बात, तुमच्या मनातली गोष्ट, पण आमच्या मनातलं तुम्ही कधी ऐकला होता? ह्या सगळ्यांचा एक परिणाम देशात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लोकांच्या मनावर होत होता, पण तो व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर येत नव्हते. कारण लोक चळवळी मोडून काढण्याचं तंत्र बीजेपी सरकारकडे कधीपासून आहे. 2014 पासून कोणती मोठी चळवळ ह्या देशात झाली? कोणता मोठा मोर्चा निघाला? विद्यार्थ्यांनी कधी आवाज उठवला? युवकांनी कधी आवाज उठवला? ही 10-12 वर्षे म्हणजे सामान्य माणसाचा आवाज बंद करण्याची वर्षे आहेत. पुढे काय वाढले कुणाला सांगता येत नाही.
कारण बहुमताच्या जोरावर पाहिजे ते करायला निघालेले हे लोक आहेत. ते कधीही घोषणा करू शकतात हिंदू राष्ट्र आलं, ते कधीही घोषणा करू शकतात आम्ही मनुस्मृती मानतो, ते कधीही घोषणा करू शकतात आम्ही माणसांच्या घराऐवजी देवाच्या मंदिरांना महत्त्व देतो, ते कधीही घोषणा करू शकतात व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना आम्ही धडा शिकू. हे सगळं सत्तेच्या जोरावर चालू होतं आणि एक सत्तेचा माज पक्षाला, त्याच्या सरकारला आणि त्याच्या हितचिंतकांना आला होता. कारण सगळेच आवाज बंद केल्यानंतर यांना विचारणार कोण? काही लोक थकलेले होते, आता आपल्याकडे व्हायचंच नाही काही. कोण करणार, कसं करणार, कोण बोलणार काय शक्तीच्या विरोधात, कोण तुरुंगात जाणार, कोण शिक्षा भोगणार? कारण हे सगळं लोकशाहीचा बुरखा वापरून चालू होतं. त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. या देशाला ऐक्य महत्वाचं आहे, चांगलं जीवन महत्वाचं आहे, नोकऱ्या महत्वाच्या आहेत, सलोखा महत्वाचा आहे, की वंदे मातरम महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. म्हणून ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर आता काही होणार नाही असंच सर्वसामान्यांना वाटत होतं आणि त्या काळात कॉकरोच पार्टीची, झुरळांच्या पक्षाची एंट्री झाली. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, लाख लाख धन्यवाद देतो. कारण या परिस्थितीत उभं राहणं अवघड आहे हे त्यांना माहिती होतं. पण आता जर आपण उभं राहू शकलो नाही तर कधीच उभा राहता येणार नाही असं त्यांना पटलेलं असावं. त्यामुळं सगळ्या शक्तीपणाला लावून, सगळ्या प्रकारच्या त्यागाची तयारी ठेवून, लाट्याकाट्या खाण्याची तयारी ठेवून, लोकशाही मार्गानं तिचाच हात हातात पकडून, संविधानाच्या घोषणा देत, बाबासाहेबांच्या घोषणा देत ही लढाई आर पार करायची हे त्यांनी ठरवलं. त्यांच्यासाठी सोनमने उपोषण केलं. तेही 26 दिवस चाललं. ते उपोषण मोडण्याचा प्रयत्न झाला, शेवटी उपोषण मागे घ्यायला लावलं. पण सरकार कधी महिनाभरात चर्चेसाठी पुढेच येत नव्हतं, कारण ते मस्तीचं सरकार आहे. त्याला पण एक भीती वाटत होती, आज ह्यांच्याशी चर्चा केली तर उद्या अजून कोणाशी तरी चर्चा करावी लागेल. आज ह्यांच्या मागण्या मान्य केल्या, उद्या अजून कोणाच्या तरी मागण्या मान्य कराव्या लागतील. आज ह्यांच्याकडे जाऊन निवेदन घेतलं तर उद्या दुसरे कोणी निवेदन द्यायला येतील. अरे येणारच आहेत ना भाऊ, लोकशाही आहे. निवेदन घेणार नाही तुम्ही, चर्चा करणार नाही, मग कशाला बोंब मारता लोकशाहीच्या मार्गाने या म्हणून? कशाला सांगता लोकशाहीच्या मार्गाने सभागृहात या म्हणून? तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने काहीच करायचं नाही आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना लोकशाही सांगता. हे लोकांना कळत होतं, हे झुरळांना पण कळलं. म्हणून त्याने एक अशी लढाई लढली. माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची स्वातंत्र्योत्तर काळात युवकांची लढाई पहिल्यांदा झाली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली काही वेळा संघटित होण्याचा प्रयत्न युवकांनी केला होता. राखीव जागाच्या संदर्भात काही वेळेला युवकांनी आवाज उठवला होता. पण त्या काय लढाया आरपार झाल्या नाहीत. ही इतिहासाच्या पानावर कोरली गेलेली पहिली आरपार लढाई आहे. या लढाईच्या काळात आपण सर्वांनी काय बघितलं? सैतानासारखं रूप होऊन पोलीस आपल्याच पोरांच्या अंगाखांद्यावर लाट्या चालवतात. उन्माद आल्यासारखं वागत त्यांच्यावर अश्रुधुराचे नळकांडे फेकतात. मुलींशी बेशिस्त गैरवर्तन करतात. कुणालाही उचलून गाडीत टाकतात. चुप बैस नाहीतर तुझ्या खिशामध्ये अंमली पदार्थाची पावडर ठेव असं सांगतात. हे का करत होते पोलीस? ह्याच्यात रक्षण कुठं आहे? कोणाचं रक्षण आहे? व्यवस्थेला वाचवण्यासाठी सैतानाचं रूप घेऊन व्यवस्था रस्त्यावर उतरलेले होते. त्या व्यवस्थेला ही झुरळ पुरून उरली. आपण फोटोत पाहिलं, तुम्ही मारा, किती मारणार आहात आम्हाला असं सांगत तरुण
रक्षकांच्या समोर उभे राहिले होते, पोलिसांच्या समोर उभे राहिले होते, तरी त्यांना लाज वाटत नव्हती. ते ठोकतच होते. यांना पाठिंबा द्यायला येणाऱ्या राहुल गांधींना, प्रियांका गांधींना, अन्य विरोधी पक्षाला त्यांनी उचललं आणि पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. कारण आम्ही करतो तो कायदा. अरे त्या पोरांना पाठिंबा देणं गुन्हा कसा होतो? त्यांच्यासाठी रस्त्यावर येणं गुन्हा कसा होतो? आणि त्यांचा प्रश्न सोडवा, अन्यथा आम्ही सभागृहात काम चालू देणार नाही, हे लोकशाही पद्धतीनं सांगणं गुन्हा कसा होतो? हळूहळू सरकारला सगळे लोकच गुन्हेगारासारखे वाटत होते, सगळे विरोधी पक्षच गुन्हेगारासारखे वाटत होते आणि काय पण पुढ्या सोडत होतं. या मुलांच्या वादे नक्षलवादी घुसलेत, दहशतवादी घुसलेत. काय विनोद आहे राव. प्रत्यक्षात RSSचे गुंड घुसले होते हे घोषणा झाल्यानंतर पोरेच येऊन माईक समोर सांगायला लागलेले आहेत. जर दहशतवादी घुसले होते तर त्यांना बाहेर का नाही काढलं? नक्षलवादी घुसले असतील त्यांना का बाहेर नाही काढलं? ईडी सारख्या यंत्रणा आहेत ना तुमच्याकडे, ते घुसलेच कसे? आणि घुसले म्हणून तुम्ही सांगताय कसं? घुसलेल्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय केलं? जर तुमचं खरंच मानायचं असेल तर अन्य विरोधी पक्ष आपल्या पोळीवर तूप ओढून घेत आहेत असं फडणवीसांच्या सारखे सडक्या मेंदूचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात बोलत होते. यांचं सगळं एकच आहे, तुम्ही काही करा पण राजकारण करू नका. अरे लोकशाहीमध्ये राजकारण का करायचं नाही? आणि तुम्ही कोणत्या साधूचं रूप घेऊन बसलाय राजकारण न करता? तुमच्या इतकं गलिच्छ राजकारण आहे का कुणाचं? तुम्ही दुसऱ्यांना सांगता अपघात झाला राजकारण करू नका, बलात्कार झाला राजकारण करू नका, डिझेल टंचाई झाली राजकारण करू नका, महागाई झाली राजकारण करू नका. ही झुरळं बसलेत बोंबलत उपाशी तापाशी, राजकारण करू नका. भाऊ मग राजकारण करायचं कधी असतं हे तरी सांगता आलं पाहिजे आपल्याला. तुम्ही करणार राजकारण का? राजकारण केलं तुम्ही? 26 दिवस तुम्हाला आंदोलकांना भेटता नाही आलं, तुच्छतेनं पाहिलं तुम्ही. त्यांना पळवून पळवून मारू अशा भूमिकेत होता तुम्ही. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ओढून ओढून मारू अशा भूमिकेत होता तुम्ही. त्यांना उपाशी ठेवून मारू, त्यांच्यावर आरोप करून मारू, त्यांच्यात फूट पाडून मारू म्हणून तुम्ही येत नव्हता. आणि जेव्हा लक्षात आलं आता नाकातोंडातून पाणी जातंय, शेवटी ही युवकांची शक्ती आहे. ही शक्ती जगातल्या सगळ्या शक्तींच्या पेक्षा मोठी शक्ती असते. RSSचा इतिहास खूप भारी आहे. जरा इतिहासाची पानं उलटून बघावीत त्याने. जगात जेवढ्या क्रांत्या घडलेल्या आहेत ना त्या युवकांनी घडवलेल्या आहेत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जेवढे युवक बळी गेलेले आहेत ना तेवढे कोणी गेलेले नाही आहेत. आणि इथे राजकारण करायचं नाही, दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे आणि त्यांना तंगून तंगून मारायचं. एक चांगलं झालं की एरवी एकामेकाच्या छाताडावर उभा राहणारे विरोधी पक्ष झुरळांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेले. त्यांनी स्वतः आंदोलनं केली, ते पण तुरुंगात गेले. आणि बघता बघता ज्यांना झुरळ म्हटलं हे झुरळांचं आंदोलन देशातल्या अन्य जीवांपर्यंत पोचलं, घराघरात पोचलं. कारण ही सगळी पोरं कोणत्या तरी कुटुंबातूनच आलेली आहेत. त्यांचे आई वडील आहेत, त्यांची भावंड आहेत. या सगळ्यांच्या पर्यंत ते आंदोलन पोचलेलं आहे. पालक आंदोलनाला आलेले आहेत, छोटे भावंड मारखात आंदोलनाला आलेले आहेत. आणि अशा प्रकारचं जन आंदोलन दाबून टाकणं हे व्यवस्थेला परवडत नाही. म्हणून व्यवस्था एक पाऊल मागे गेली आणि त्याने धर्मेंद्र प्रधानांना शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं. आपल्याला खूप आनंद झाला, व्हायला पण पाहिजे. पण मी पुन्हा सांगतोय, धर्मेंद्र चव्हाण म्हणजे काही व्यवस्था नाही आहे. प्रतिकात्मक ते त्या खात्याचे मंत्री आहेत,
ते नैतिक आणि कायदेशीर जबाबदार आहेत, म्हणून त्यांचा राजीनामा मागणं रास्तच होतं. पण उद्या त्यांच्या जागी येणारा कोणताही मंत्री, कोणताही माणूस हा त्या व्यवस्थेतूनच येणार आहे. तो काय नवीन शैक्षणिक धोरण घेऊन येणार नाहीये. आजच्या शिक्षणाला जे भगवेकरण प्राप्त झालेलं आहे ते गडद करणारा शिक्षण मंत्री असणार आहे. शिक्षणाला खाजगीकरणाच्या जबड्यातून बाहेर काढणारा कोणी मंत्री येणार नाहीये. आणि आपण किती वर्षापासून सांगतोय, कोणताही भेदभाव न करता देशातल्या सगळ्या तरुणांना मोफत शिक्षण द्या, गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या. बाकी कोणताच प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही. ते देत नाही आपण. आपल्याला मतं विकत घेण्यासाठी प्रत्येक बहिणीला 1500 रुपये देणं परवडतं. प्रत्येकाच्या घरात 20 किलो धान्य मोफत देणं परवडतं. आपल्याला परदेश दौऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च करणं परवडतं. पण हे का नाही परवडत? सरकारी शाळा बंद का पडतात? तिथली पोरं कुचकामी का ठरतात? हा कोणता खेळ चालू आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि तो कुणाच्या जीवावर बेतणार आहे? कधी सांगितलं व्यवस्थेने? कधी विचारलं व्यवस्थेला? इतिहास बदलून टाकण्याचं, वर्तमानाला इतिहासाच्या गुहेत नेण्याचं हे शैक्षणिक धोरण आहे. हे कोणत्याही युवकाच्या हिताचं नाही आहे. नुसतं शिक्षण मोफत होऊन चालणार नाही आहे. त्या शिक्षणात काय खचाखच भरलेला आहे ते पाहणं पण महत्वाचं आहे. म्हणून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा ही आनंदाची गोष्ट असली तर तेवढीच पुरेशी नाही आहे. ते एक चिन्ह आहे, सिंबॉल आहे मंत्रिमंडळातलं. आणि आपल्या लढाया ह्या सिंबॉल विरुद्ध असता कामा नयेत, तर त्या सिस्टीम विरोधात असायला पाहिजे. युवकांनी हीच ताकद कायम ठेवली. त्यांच्यावर किती आरोप झाले, काही टीका झाल्या, ते करतच राहतात राजकारणातले लोक. कुणी म्हणतं यांनाच RSSचा पाठिंबा. अरे मग RSSचे लोक मारहाणीला कसे आले? कुणी म्हणतं यांनाच BJPला पाठिंबा आहे. अरे मग BJPचं सरकार यांना ठोकत कसं होतं? हे विसरून जा. कारण व्यवस्था तुमची दिशाभूल करत असते. ती दिशाभूल होऊ देता कामा नये. कारण येणारं नवीन जग हे पोस्ट मॉडर्नायझेशनचं जग, हे जनरेशन झेडचं जग हे अतिशय नाजूक अवस्थेमध्ये जाणार आहे. तिथे त्याला जगायचं असेल तर उत्तम प्रकारचं शिक्षण पाहिजे, लायकी असणारं शिक्षण पाहिजे, त्याचं मन, मेंदू आणि मनगटाला काम देणारं शिक्षण पाहिजे. याचा विचार, याची मागणी या नवीन पिढीने करायला पाहिजे. कारण ते त्यांच्या हक्काचं आहे. देश त्यांच्या खांद्यावर उभा असेल तर देश पेलण्यासाठी त्यांचे खांदे बळकट असायला पाहिजेत ना. त्यासाठी खुराक कोणी देणार आहे, कसला खुराक देणार आहे, हे सुद्धा आता पाहायला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या संघटनेचं जगातलं एक विचित्र नाव घेऊन, झुरळ हे नाव घेऊन ही पोरं व्यवस्थेला सांगू पाहतायत की तुम्ही झुरळ म्हणून आमचा अपमान जरी केला असला तर झुरळ सुद्धा शक्तिशाली असतात. ती त्यांच्या अस्तित्वासाठी लढत असतात आणि 100 झुरळ एकत्र आलं की ती एका वाघाला पण मारू शकतात. हा मेसेज आहे. व्यवस्था तो घेईल की नाही मला माहिती नाही. मोदींचा प्रचंड मोठ्या प्रमाणात अहंकार दुखावला असेल, अपमान झाला असेल, कारण त्यांना प्रश्न विचारणारी व्यवस्थाच नव्हती. त्यामुळे ते कोणाशी बोलत नाही ना, घेणायचेच नाहीत कोणाला. नुसतं टीव्हीवर भाषण कर, नुसतं मन की बात सांग, नुसतं लाल किल्ल्यावर जाऊन काहीतरी भाषण कर. आता त्यांना प्रश्न विचारणारी व्यवस्था याच देशात, याच मातीत, याच लोकशाहीमध्ये तयार झाली. आणि लोकशाही कशाला म्हणतात याचा खरा अर्थ झुरळांना कळला आणि तो त्याने आंदोलनातून व्यक्त केलेला आहे. हे आंदोलन पुढे चालवायचं असेल तर संघशक्ती, एकजूट ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. सरकार उद्या अजून काहीतरी भानगडी करेल, कारण त्यांच्या पोटात आता भीतीचा गोळा उठलेला आहे. आज हे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला,
उद्या ते मोदींचा मागतील. भीती आहे सरकारच्या मनात आता. आणि प्रश्न असा आहे, मोदींचा राजीनामा का नाही मागायचा? सरकारचा राजीनामा का नाही मागायचा? अरे काय दिवे लावायला लागले राव तुम्ही? काय दिवे लावायला लागले? कोणते दिवे? कोणत्या प्रायोरिटी आहे? कुणाला विश्वासात घेता? त्यामुळं हे जे आंदोलन जंतर मंतरच्या चौकामध्ये कोणत्या तरी कारणाने उगवलं, ते तिथे वाढलं, ते तिथे शक्तिशाली झालं. त्यांनी ती वाटचाल करत आपण देशभर युवकांच्या मध्ये जागृती घडवून आपल्या आपल्या प्रश्नावर त्यांना बोलतं करावं, चालतं करावं, प्रश्न विचारतं करावं, एवढाच या आंदोलनाचा संदेश आहे. आणि धर्मेंद्र प्रधान एक निमित्त आहे. नवीन धर्मेंद्र प्रधान कोण येणार आहे याच्याकडे आपलं आता लक्ष असायला पाहिजे. धन्यवाद.